सर्व विद्यार्थ्यांना माझा शुभ नमस्कार। आपण या ठिकाणी दशांश अपूर्णांकाच्या चौथ्या तासिकेला सुरुवात करत आहोत आणि सुरुवात करत असताना आपल्या मनातील दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी या चारही क्रियांची जी काही थोडीशी अडचण होती ती अडचण आपली बऱ्यापैकी सुटलेली आहे असं मला वाटते। आणि आज आपल्याला आज आणि उद्या या 2 तासिका आपल्याला दशांश अपूर्णांकावर घ्यायची आहेत। तर आजची आपण चौथी तासिका बघत आहोत आणि चौथी तासिका बघत असताना या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे तो प्रश्न एकदा वाचायचा। वाचत असताना 4 दशांश चिन्ह 18 भागिले 0 दशांश चिन्ह 418 अधिक 52 दशांश चिन्ह 7 भागिले 5 दशांश चिन्ह 27 ची किंमत किती? याची किंमत या 4 पर्यायापैकी एका पर्यायामध्ये आहे आणि याची किंमत या 4 पर्यायापैकी एका पर्यायामध्ये असल्यामुळं आपल्याला काय करायचं, हे गणित सोडवायचे। हे गणित सोडवत असताना याच्यामध्ये एकूण 4 संख्या आहेत आणि 4 संख्या असून त्याच्यामध्ये 3 क्रिया आहेत आणि ह्या 3 क्रिया कोणत्या आहेत आपण जर थोडं बारकाईनं बघितलं तर ह्या 2 संख्येचा भागाकार आहे आणि या 2 संख्येचा भागाकार आहे आणि परत या दोन्ही भागाकाराची बेरीज आहे। लक्षात ठेवा, प्रश्न हे परीक्षेला अशा पद्धतीचा विचारला होता। काल आपण असाच प्रश्न परंतु गुणाकाराचा पाहिला होता। आज आपण तो प्रश्न भागाकाराचा बघत आहोत। मग भागाकाराचा प्रश्न बघत असताना उदाहरणार्थ आता इथं काही कंस वगैरे दिला नाही, काही नाही। आपण काय केला, आपण या गणित हे आपण काय करावं, सोडवत असताना आपण हा एक कंस केला आणि हा दुसरा कंस केला। आपल्याला सोप्या पद्धतीनं दिलेल्या प्रश्नाचं उत्तर कसं कमीत कमी वेळात काढता येते हे आता आपल्याला बघायचे। आपण परत हा प्रश्न लिहिला नाही, जो काही मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला थोडासा बदल केलेला आहे। हा एक कंस आहे, हा एक कंस आहे। ह्या पहिल्या कंसामध्ये भागाकार आहे आणि दुसऱ्या कंसामध्येही भागाकार आहे आणि या 2 कंसाची या ठिकाणी बेरीज आपल्याला करायची सांगितलेली आहे। पण बेरीज करीत असताना अगोदर आपण काय करतो, तो कंस जो आहे तो कंस काय करतो, आपण सोडवतो। मग हा कंस सोडवत असताना आता आपण या ठिकाणी पाहिलं इथेही 418 आहेत, इथेही 418 आहेत। मी तुम्हाला सांगितलं भागाकार करत असताना दशांश कुठेही बघायचं नाही। आता हे वेगळं लिहायचं नाही, काय करा, छेद समान करा। छेद समान करा म्हणजे याला 1000 न गुणा, याला 1000 न गुणा, उत्तर मिळते, थोडा वेळ लागते। मग आपण सांगितल्याप्रमाणे आपण काय सांगितलं लक्षात ठेवा। आता या ठिकाणी हे 418 आहेत आणि हे 418 आहेत। या 418ला 418 ने जर भागितलं तर त्याचा भागाकार हा 1 येतो। इथपर्यंत आपल्याला हे गणित येते। बघा कसं करायचंय, शॉर्टकट मध्ये मी तुम्हाला हे गणित सांगायलो। या 418ला या 418 ने भागितलं, भागाकार किती आला, 1 आला, आहे की नाही। परंतु ह्या संख्या कशा आहेत, दशांश रूपात आहेत। मग दशांश रूपात ह्या संख्या असल्यामुळं ही संख्या मोठी आहे, ही संख्या लहान आहे, हा भाज्य आहे, हा भाजक आहे। आणि मग 418ला 418 भागितल्या भागाकार बरोबर आहे 1 आला। 1 आल्याच्या नंतर दशांश चिन्ह कुठं द्यायचं किंवा आणखी काय करायचं हे आपल्याला बघायचे। मग मी तुम्हाला काय सांगितलं की भागाकार करत असताना दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत, ज्याच्यामध्ये जास्त अंक आहेत ते अगोदर लिहायचे। बघा इथं पाहिलं तर इथं 3 अंक आहेत आणि इथं 2 अंक आहेत। मग बघा या 3 मधून, या 3 अंकातून हे 2 अंक गेले, खाली किती उरला, 1 अंक उरला, फक्त 1 अंक।
काय उरला? एक अंक. वाटलंय का तिथं लिहा. तुम्हाला करा आपण या बघा 3 वजा 2 बरोबर 1. आणि मग काय करायचं? ही संख्या अंशस्थानची संख्या मोठी असल्यामुळं जो भागाकार येईल त्या भागाकाराला इथं जर याची वजाबाकी 1 आली तर त्या भागाकाराला काय करा? 10 न गुणा. 10 न गुणा 1 आल्यावर किंवा याच्या पुढे 1 0 देऊन टाका. सगळ्या पुढे 10 न गुणा म्हणजे काय करणं? 1 0 देणं. म्हणजे या दोन संख्येचा भागाकार हा आपल्याला या ठिकाणी 10 आलेला आहे. आता परत काय करायचं? हा कंस संपला. हा कंस संपल्यानंतर इथं कोणतं चिन्ह आहे? बेरजेचं चिन्ह आहे. एखाद्या दिवस इथं वजाबाकीचं हे चिन्ह देऊ शकतात. म्हणजे इथं हे बेरजेचं चिन्ह भेटलं आपल्याला. हे बेरजेचं चिन्ह, हे अधिक द्यायच्यानंतर परत काय लागलं आपल्याला? कंस लागला. आणि कंसामध्ये काय आहे? हे आपण दशांश चिन्ह बघायचं नाही. हे 527 आणि हे 527 आहे. 527 ला 527 न भागितलं भागाकार किती आला? 1 आला. ओके, हा भागाकार 1 आला आहे की नाही? मग आता या ठिकाणी दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत? हे 2 अंक आहेत. इथं किती आहेत? 1 आहे. म्हणजे 2 मधून 1 गेला, खाली किती राहिला? 1 राहिला आहे की नाही? आणि ही अंशस्थानाची संख्या मोठी असेल आणि ह्याची जी काही वजाबाकी येईल तेवढे 0 या संख्येच्या पुढे द्यायची. आणि जर दशांशामध्ये असेल तर तेवढे स्थळ सोडून ते दशांश चिन्ह उजवीकडे न्यायचं. म्हणजे इथं काय आलं? हे 10 आहे. आणि मग आता बघा या 10 ची 10 ची बेरीज किती येते? 10 ची 10 ची बेरीज 20 येते. आणि मग हे उत्तर कोणत्या पर्यायामध्ये आहे ते बघायचं आणि त्या क्रमांकाला येते की 1 2 3 4 आहे क्रमांक. या 1 क्रमांकाच्या उत्तराला काय करायचं? आपल्याला गोल करायचं ओएमआर पद्धतीनं. म्हणजे अशा पद्धतीनं हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. आणि आता या ठिकाणी आपल्याला हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे छान आपल्या विद्यार्थ्याला समजायले. कारण अनेक गणित जर पाहिले तर मला वाटत नाही की गणित म्हणजे समजण्याला काही अडचण जाईल. बघा लिहा. जर 13.7 7,485 छेद x बरोबर 13.7485 आवर्ती तर x बरोबर किती? x बरोबर किती? या ठिकाणी पर्याय क्रमांक 9,999 99,999 पर्याय क्रमांक 3 999 आणि पर्याय क्रमांक 4 99. आता या गणिताकडे बघत असताना हे हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. काय आहे? जर 3.7485 छेद x बरोबर 13 दशांश चिन्ह आवर्ती 7485 तर x बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. या ठिकाणी ही समीकरणाची डावी बाजू आहे, ही समीकरणाची उजवी बाजू आहे आणि हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे आणि हा आवर्ती दशांश अपूर्णांकाचं हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामधलं रूपांतर आहे.
किंवा हे देऊ द्या, हे पूर्णांकयुक्त अपूर्णांक द्याला आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये त्याचं तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे आपण कालच्या भागाला पाहिलेलं आहे. आणि मग हे बघत असताना परत मी तुम्हाला एक उदाहरण तुम्हाला समजून सांगतो. हे सांगत असताना विद्यार्थी मित्रांनो परत आता समजा हे असं आहे, हा अपूर्णांक आहे 1/3, हा अपूर्णांक आहे 1/3 आहे. मग या 1/3 अपूर्णांकाचं आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचे. या 3 न 1 ला भाग जात नाही, भाग दिला शून्याचा, 0 दशांश चिन्ह 10 झाले, 3 त्रिक 9, पुन्हा 10 झाले, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. किती जरी भाग दिला तर भागाकाराची क्रिया संपत नाही. म्हणजे एकच अंक दशांशाच्या उजव्या बाजूला एकच अंक पुन्हा पुन्हा येत असत आहे की नाही. पुन्हा पुन्हा येणं म्हणजे काय होणं, आवर्ती होणं. आणि मग अशी संख्या दशांशामध्ये येत असताना ही लिहिण्याची पद्धत आहे. हे 0 दशांश चिन्ह आणि हा या सगळे 3 लिहायचे नाही, तर त्यातला फक्त एकच अंक लिहायचा आणि या एक अंकाच्या डोक्यावर काय करायचं, हे टिंब द्यायचं. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे हा अपूर्णांक काय आहे, हा आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. म्हणजे याचं रूपांतर तुम्ही यात केलं आणि याचं रूपांतर याच्यात केल्यामुळं परत काय आहे, आता समजा आपल्याला या 2 संख्या लिहिल्या बघायचं. हे 0 दशांश चिन्ह आवर्ती 3 आणि तुम्ही अशी लिहिली 0.3. या दोन्ही संख्या आहेत. आता आपण जर पाहिलं, तुम्हाला विचारलं, सॉरी खाली लिहितो, इथे लिहू. तुम्हाला सांगितलं की दिलेल्या संख्येपैकी कोणती संख्या लहान कोणती संख्या मोठी आहे हे सांगा. आता जर पाहिल्या जर तुम्हाला हे जर तुम्ही सगळं पाहिलं तर तुम्हाला समजेल कोणती संख्या लहान आहे कोणती संख्या मोठी आहे. आता बघा ही जी संख्या आहे ही संख्या कशी आहे, 3 3 3 3 येणारी आहे. आणि ही जी संख्या आहे ज्याच्या डोक्यावर आवर्ती नाही, याचं काय येणार किंमत, बघा याची किंमत किती आली, 0 दशांश, हे बघा ही 3 3 3 हे 0 0 0. आणि ही जी संख्या आहे ही संख्या आहे 0.3 3 3 3 3. आणि मग कोणती मोठी आहे, ही मोठी. लहान कोणती आहे, ही लहान. समजा इथपर्यंत कशी आहे, इथपर्यंत ही समान आहे, दशांश स्थानापर्यंत समान आहे. पण शतांश स्थानापर्यंत समान आहे का, नाही आहे की नाही. शतांश स्थानामध्ये कशी आहे, ही संख्या मोठी आहे. सहस्त्र स्थानामध्ये कशी आहे, मोठी आहे. दशसहस्त्र स्थानात कशी आहे, मोठी आहे. एवढं पाहायची काही गरज आहे का, अजिबात नाही पाहायची गरज. इथं जर काही अंक असते तर मग मात्र एक 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 पुढे आपल्याला पाहावं लागलं असतं आणि मग ठरवावं लागलं असतं की कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता या ठिकाणी जर समजा दशांशाच्या आवर्ती दशांश असेल, हा आवर्ती आहे दशांश, हा काय आहे, आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. मग आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये दशांशाच्या उजव्या बाजूला आता ही संख्या आपल्याला मग सांगतो, ही तर तुम्हाला पाहिल्या येते, फक्त हे समजून घ्या. आता ही 0 आवर्ती 3 ही संख्या तुम्हाला दशांश म्हणजे अपूर्णांकामध्ये लिहायची, म्हणजे अंश छेद रूपात लिहायची. जसं इथं तुम्हाला छेद दिला नाही आणि मग तुम्हाला तो लवकर फक्त पाहिल्या यावा हे समजण्यासाठी मी तुम्हाला हे गणित समजून सांगितलं. मग काय करायचं, याच्या दशांशाच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला तर काही अंक नाही, हे बघा इथं आहे म्हणून हे घेतले आहे की नाही. आता काय केलं, दशांशाच्या उजव्या बाजूला जो अंक आहे तो अंक घ्यायचा, अंशस्थानी घ्यायचा, घेतला. मग छेदस्थानी काय लिहायचं, जर आवर्ती असेल, याच्या डोक्यावर टिंब असेल तर याचा अर्थ हा अंक नेहमी म्हणजे तोच अंक पुन्हा पुन्हा येतो. आणि हा जर अंक एकच असेल तर त्याच्या छेदस्थानी 9 लिहितात. काय लिहितात, 9 लिहितात. आणि आता बघा काय लिहितात, एक अंक असेल तर त्याच्या छेदस्थानी 9 लिहितात. हे
याचं काय झालं, या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं हे पूर्णांकित अपूर्णांकामध्ये रूपांतर झालं. आवर्ती असेल आणि दशांशाच्या उजव्या बाजूला एकच अंक असेल तर छेदस्थानी 2 लिहायची. आणि एखाद्या संख्येचा गट येत असेल मग त्या गटामध्ये किती संख्या आहेत ते बघायचं. समजा गटामध्ये 2 संख्या आहेत तर छेदस्थानी 99 लिहायची, म्हणजे 2 9 लिहायची. गटामध्ये 3 संख्या असतील तर छेदस्थानी 3 9 लिहायची. गटामध्ये 4 संख्या असतील तर छेदस्थानी काय लिहायचे, 4 9 लिहायचे. आता मग ह्या नियमाप्रमाणे हे गणित करत असताना आपल्याला याच्या छेदाची जर छेद कोणता आहे हे सांगायचं असेल तर फक्त काय करायचं, ही संख्या बघायची. हे बघा, हा 1 अंक, हा 2 अंक, हा 3 अंक आणि हा 4 अंक. आवर्तीमध्ये काय आहे, 4 अंक आहे. परत तुम्हाला विचारलं की याच्या 5 नंतर कोणता अंक येते. 5 नंतर 7 येते, 7 नंतर 4 येते, 4 नंतर 8 येते, 8 नंतर 5 येते. परत कोणता येते, 7 येते, 4 येते, 8 येते, 5 येते, 7 येते, 4 येते, 8 येते, 5 येते. किती तुम्ही भाग द्या. भागाकाराची क्रिया कशी आहे, न संपणारी आहे, तेवढी लिहायची गरज नाही. एक गट तयार केला आणि गटामध्ये किती अंक आहेत हे जर पाहिलं तर मग याचं जे उत्तर आहे, याचं उत्तर काय ते फक्त बघा, ह्या 7 7 9 बघा, हे पहिल्या 7 7 9, 4 7 9 फक्त अंक मोजायचे. किती अंक आहेत, हे 4 अंक. म्हणजे या ची किंमत काय ना 9999. मग 9999 हा पर्याय, हे उत्तर या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे तो पर्याय कसा आहे, योग्य आहे. म्हणजे हा या ठिकाणी 1 नंबरचा पर्याय आहे. वेगळं गणित करायचं काम नाही. हॅलो, हा बोल ना. हॅलो हॅलो, काय अडचण आहे कोणाची, हो घ्या. आता बघा, आता हे 0.3 जे आहेत की नाही, हे 0.3 ही संख्या तुम्हाला अपूर्णांकामध्ये लिहायची. आणि मग ही अपूर्णांकामध्ये लिहित असताना आपण अशी लिहित नाही, अशी लिहितो 3 छेद दशांशाच्या उजव्या बाजूला जर 1 अंक असेल तर छेदस्थानी काय लिहितो आपण, 10 लिहितो. आणि 2 अंक असतील तर 100 लिहितो, 3 अंक असतील तर 1000 लिहितो, 4 अंक असतील तर 10,000 लिहितो, 5 अंक असतील तर 1,00,000 लिहितो. म्हणजे हे अशा पद्धतीनं ह्या ज्या 2 संख्या आहेत ह्या 2 संख्यामध्ये आपल्याला ही गोष्ट जाणवली पाहिजे की नेमकं काय लिहायचंय. अशा पद्धतीनं आपल्याला या प्रश्नाला सामोरं जायचं आहे. आणि या प्रश्नाला सामोरं जात असताना आता आपल्याला पुढचे काही गणित बघायचे. लिहून घ्या.
बघा, या गणितामध्ये ही आहे पदावली आणि आपल्याला दशांश मधली सुद्धा पदावली सोडता आली पाहिजे. हा अंश आहे, हा छेद आहे. अंशामध्ये 3 संख्या आहेत आणि छेदामध्ये ह्या 3च संख्या 4 संख्या आहेत. 1 2 3 आणि 4 वरी 1 2 आणि 3 संख्या आहेत. आणि मग या ठिकाणी आपण जर हे गणित आपल्याला सोडवायचं असेल तर या गणिताला व्यवस्थिशीर पाहणं आपलं काम आहे. आणि व्यवस्थिशीर पाहिल्याच्या नंतर आता इथं डायरेक्ट हा अंश आणि छेद या दोघांचा भागाकार होत नाही. अंशामध्ये काय काय आहे त्या अंशामधल्या सर्व संख्येची आपल्याला गोळा बेरीज ही पदावल्याच्या पद्धतीनं करायची. म्हणजे पदावली आपण ज्या पद्धतीनं सोडवतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवायचे. मग हे गणित सोडवत असताना आता आपण या ठिकाणी प्रामुख्यानं काय काय बघतो. या ठिकाणी प्रामुख्यानं अंशामध्ये त्या 3 संख्येची फक्त आणि फक्त बेरीज आहे. मग काय केली पाहिजे, ह्या अंशामधल्या संख्येची आपण बेरीज केली पाहिजे. आणि ही बेरीज करीत असताना आता आपल्याला बेरीज परफेक्ट आली पाहिजे. दशांशाच्या उजव्या बाजूला फक्त एकच अंक आहे, तो कोणता आहे, 3 आहे की नाही. मग आता इथं किती येतं, 6 आहे. इथं अंक आहे का, शतांश नाही, काय आहे, 0 आहे. म्हणजे ह्याची बेरीज काय येणार, 6 आहे. तुम्ही इतके परफेक्ट झाली पाहिजे. बघा 6 इथं नाही म्हणून 0 आहे, 6 घेतले. परंतु दशांशस्थानी कोणता अंक आहे, इथं 5 आहे. इथं कोणता आहे, 4, 5 आणि 4 9. इथला कोणता आहे, 0. म्हणजे काय आहे इथं, हे 9 आहे. हे पुन्हा दशांश एक म्हटलं तर एकाखाली एक मांडा. आणि इथं यानंतर इथं एकक स्थानी काय, 0 0 आणि 3. म्हणजे इथं काय आलं, 3.96 ही या ठिकाणी याच्या अंशस्थानच्या 3 संख्येची बेरीज झाली. आणि ही जर अशी मांडता येत नसेल तर या 3 संख्या एकाखाली एक मांडा आणि त्याची बेरीज करून बघा. परंतु काय ही एक संख्या, ही एक संख्या आणि ही एक संख्या, या 3 संख्येची बेरीज करा, आहे की नाही. या 3 संख्येची बेरीज ही 3.96 इतकी येते. हे बघा, एखादं चिन्ह आहे, बेरीज येतं. तिघांची बेरीज केली पाहिजे. आणि त्या तिघांची बेरीज 3.96 इतकी. हा, कोणाचा माईक चालू आहे, माईक बंद करा. आता परत इथं आता या ठिकाणी परत याची खालच्या ज्या संख्या आहेत त्या खालच्या संख्येचा आपण विचार करायचा. त्या बघा आपण काय करू, ह्या जरी ह्या इतक्या संख्येचा आपण गुणाकार केला किंवा सगळ्याचा केला तरी चालते. आता इथं त्या बघा 1 न कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार काय येते, 30 संख्या येते. दशांश चिन्ह आहे का नाही, बिलकुल पाहायचं नाही. मग आता काचा गुणाकार करायचा, 3चा आणि 22चा. 3चा आणि 22चा गुणाकार काय येते, 66. बघा 22चा आणि 3चा गुणाकार 66. 66 गुणिले 1 66 गुणिले 5. बघा काय गुणिले 5 आहे. आणि आता आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, आता वरी आमचे स्थानी 3.96 आहे भागिले किंवा छेद 66 गुणिले 5. आणि हे 66 गुणिले 5 आता आपल्याला थोडस लक्षात येते की 66 आले, 33 आले, 44 आले, 55 आले, 66 आले, 77 आले, 88 आले, 99 आले की आपल्या लक्षात यायला पाहिजे, याला का भाग जाते, 11 भाग जाते. 11च्या पाड्यामध्ये या सर्व संख्या आहेत. म्हणजे याचा अर्थ या संख्येला आणि या संख्येला कान भाग जाते, 11 भाग जाते. परंतु हे 66 उत्तर आलं का बरोबर, नाही आलं बरोबर. मग काय राहिलं, इथं या ठिकाणी दशांश चिन्ह राहिलं. तुम्ही या 3 संख्येचा गुणाकार आहे त्याच पोझिशनला राहू द्या. मग ती पोझिशन कोणती आहे, 6.0. 6.0 असं आपण म्हणत नाही, 7 म्हणतो.
इथे 6.0 ऑलरेडी आहे. आणि मग आता या ठिकाणी बघा, आता आपल्याला हे बघायचे की अंशस्थानी काय शिल्लक राहिलं. अंशस्थानी 6 राहिले आणि छेदस्थानी काय राहिले, 5 राहिले. हा अंशाधिक अपूर्णांक आला. इतक्या गणित नाही थांबत. मग हा अंशाधिक अपूर्णांक आला, उगं बघायचं हा पर्याय याच्यामध्ये आहे का, तर हा पर्याय याच्यामध्ये आहे. किती नंबरला आहे, 4 नंबरला आहे. आणि जर हा पर्याय दशांशामध्ये दिला असता मग काय आला असता, बघा 5ला 5 6 भागितलं, 5 × 5 दशांश चिन्ह आणि उरला 1, काय झाले 10 झाले. हे 5 दोन्ही 10. ही 1 दशांश चिन्ह 2, 1 दशांश चिन्ह किती आले, 2 आले. 1 दशांश चिन्ह 2 म्हणजे किती, 6/5. मग हे 1 दशांश चिन्ह 2 याच्या पर्याय आहे का, नाही. ह्याच्याऐवजी हे हा पर्याय असता तर हे तुम्हाला तिथं टाकावं लागलं असतं, आहे की नाही. मग अशा पद्धतीनं याचं पुन्हा पुन्हा पूर्णांक अपूर्णांकात रूपांतर काय ना, 1 पूर्णांक आहे की नाही. हे 5 × 5 1.1/5 आहे की नाही. 1.1/5 आहे की नाही. आपण याला असे म्हणू शकतो ना, 1.2/10 आहे की नाही. मग अशा पद्धतीनं आपल्याला हे जे गणित आहे त्या गणिताला आपल्याला हे अशा पद्धतीने काय करायचे, सामोरं जायचे. आणि सामोरं जात असताना गणित अतिशय सोपे असतात, पण तुम्ही तुमच्या लेवलला गणिताची प्रॅक्टिस केली पाहिजे. दशांश अपूर्णांकावर आपण इतका भर द्यालो की यातनं आता काही शिल्लक न राहिलं पाहिजे. आम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार चलता चलता आलो पाहिजे. आता या ठिकाणी आपल्याला आता पुढचं गणित घ्या. पुढचं गणित असं आहे की 2 दशांश चिन्ह 0.4 गुणिले 0.05 बरोबर किती. तुम्ही घरी अशी गणित करून बघा. पहिल्या क्रमांकी 0.120 0.102 0.0102 आणि पर्याय क्रमांक 4 0.0 सर बोला. पूर्ण दिसत नाही सर. तुमचा प्रॉब्लेम आहे. ते पूर्ण दिसायले, बोलू नका. ज्याला दिसायले त्या बोलू नका. ज्याला दिसायले त्यांना अजिबात बोलू नका, लक्ष द्या. तर या ठिकाणी आपणाला हे गणित बघत असताना हे गणित म्हणजे हा दशांशाचा गुणाकार करत असताना या ठिकाणी आपण काय करायचं, ही पहिली संख्या आहे आणि ही दुसरी संख्या आहे. आणि परत परीक्षेमध्ये सुद्धा हे गणित, हा प्रश्न पुन्हा लिहायचा ना, इथंच गणित करायचं. आडव्या मांडणीने आपल्याला गुणाकार करता आला पाहिजे. या ठिकाणी इथं दशांश चिन्ह आहे का नाही हे काही बघायचं नाही. इथं किती आहे, 5 आहे. 5 न डायरेक्ट काला भागायचं, 4 ला भागायचं. बघा 5 न 4 ला भागितलं, भागाकार किती आहे, सॉरी 5 न 4 ला काय करायचं, गुणायचं. मग 5 न 4 ला गुणलं, त्याचा गुणाकार काय येते, 20 येते. हे 5 चोक 20, 20 ची 0, हा 4 आहे 2. परत 5 न 10 ला गुणलं, 0 ला गुणलं, 5 गुणले 0 0 आणि 0 मध्ये 2 मिसळले, काय आले, 2 आले. परत या 5 न 10 ला गुणायचं, 10 ला गुणायचं, 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10. आता या गणितामध्ये हे जर आपण पाहिलं, बघा काय केलं आपण, 5 चोक 20 आहे की नाही, आणि 5 दोन्ही 10.
आता आपल्याला काय करायचंय, दशांश चिन्ह द्यायचे. गुणाकार तर केला आपण, आपल्याला गुणाकार करता येते, आपण गुणाकार बरोबर केला. मग गुणाकारामध्ये काय करायचं, येणाऱ्या गुणाकारामध्ये दशांश चिन्ह कुठं द्यायचं, दशांशाच्या उजव्या बाजूला इथं 2 अंक आहेत, इथं 2 अंक आहेत, 2 आणि 2 किती अंक झाले, 4 अंक झाले. म्हणजे जो काही गुणाकार आला त्या गुणाकारामध्ये त्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकड हे 4 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे 4 स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं. अगोदर होतं इथं 1 2 3 आणि 4. 1 2 3 4 आणि इथं काय करायचं, 1 0 द्यायचं. मग हा पर्याय याच्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे, आपण हे बघा की इथं आहे का, नाही, इथं आहे का, आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथं तर 3च अंक आहे दशांशाच्या पुढं, इथं 4 आहे. तुम्ही पेक्षा पुढे अंक वाढवू शकता. आवाज येईन का, तर तुझ्या याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल बेटा, आहे. तर या ठिकाणी मग हा जो गुणाकार जो आला तो या ठिकाणी या पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला या गुणाकाराला सामोरं जायचं आहे. या 0 दशांश चिन्ह 0 0 3 गुणिले 0 दशांश चिन्ह 0 3 गुणिले 0 दशांश चिन्ह 3 गुणिले x बरोबर 0 दशांश चिन्ह 5 4. तर x बरोबर किती, x बरोबर किती, पर्याय क्रमांक 1 0 दशांश चिन्ह 0 6 227 आणि 20,000. तर या गणितामध्ये हे गणित बघत असताना आपणाला परत एकदा बघा, आता तुम्ही तुमचं लिहिणं झालं असेल तर ह्या प्रश्नाकडे जर पाहिलं तर ही प्रश्नाची ही आहे समानतेचं चिन्ह, ही समानतेची डावी बाजू आहे आणि ही समानतेची उजवी बाजू आहे. समानतेच्या उजव्या बाजूमध्ये फक्त आणि फक्त 0.54 हीच संख्या आहे. काय आहे 0.54 पूर्ण मन लावून आहे का. समानतेच्या उजव्या बाजूला फक्त 0.54 हा दशांश अपूर्णांक आहे. आणि आपल्याला या ठिकाणी आणि या समानतेच्या डाव्या बाजूला ही एक संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या आहे. 3 संख्या दिल्या आणि एक संख्या दिली नाही. म्हणजे या ठिकाणी x ही संख्या दिली नाही आणि ही x ही संख्या शोधायची. मग समानतेचे जे 4 गुणधर्म आहेत, समानतेचा बेरीज गुणधर्म, समानतेचा वजाबाकी गुणधर्म, समानतेचा गुणाकार गुणधर्म आणि समानतेचा भागाकार गुणधर्म, हे गुणधर्म आम्हाला कधी आले आणि कधी ते आम्ही लिहून गेलो हे आम्हाला कळलं न पाहिजे, इतकं आपण परफेक्ट असलं पाहिजे. आता बघा, समानतेच्या डाव्या बाजूला ह्या ज्या 4 संख्या आहेत या 4ही संख्येमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. आणि मग 4ही संख्येमध्ये गुणाकाराची क्रिया आहे याचा अर्थ आपल्याला अगोदर डाव्या बाजूला असलेल्या ज्या संख्या आहेत
त्यांचा गुणाकार करायचा. दशांश चिन्ह कुठं आहे कुठं नाही अजिबात बघायचं नाही, फक्त आणि फक्त गुणाकार करायचा. इथं 3 आहे, इथं 3 आहे आणि इथं 3 आहेत, आहे की नाही. मग काय करायचं या गणितामध्ये, फक्त आणि फक्त दशांश चिन्ह हे आहे, काही बघायचं नाही. बघा, ही एक संख्या, ही दुसरी संख्या, ही तिसरी संख्या आणि चौथी संख्या. म्हणजे काय करायचा, 3चा 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 3 वेळा गुणाकार करायचा. बघा, हे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे या 3 संख्येचा गुणाकार ह्या दशांश, नंतर विचार करू आपण दशांश चिन्ह कुठे द्यायचं. तर 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 मध्ये ह्याचा गुणाकार आला 27, हे 27 आहे की नाही. इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. मग गुणाकारामध्ये दशांश चिन्ह देण्याचा काय नियम आहे. गुणाकारामध्ये दशांश चिन्ह देण्याचा असा नियम आहे की आपण हे अनेकदा सांगितलं की पहिल्या संख्येवर जायचं, पहिल्या संख्येच्या दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजायचे. बघा, 1 2 3 हे 3 अंक आहेत, अधिक दुसऱ्या संख्येमध्ये 2 अंक, अधिक तिसऱ्या संख्येमध्ये 1 अंक, म्हणजे एकूण किती अंक आहेत, एकूण 6 अंक आहेत. बघा, एकूण किती अंक आहेत, एकूण 6 अंक आहेत. म्हणजे या 3 संख्येचा जो काही गुणाकार आला त्या गुणाकारामध्ये दशांश चिन्ह देत असताना इथं कोणती संख्या आली तेवढं काय करायचं, तेवढे स्थळ आपल्याला कोणीकडे जायचं, डाव्या बाजूला जायचं. कोण्या बाजूला जायचं, डाव्या बाजूला जायचं. किती स्थळ जायचं, 6 स्थळ. इथं पहिले किती स्थळ दिले, तर इथं बघा, इथे 2 अंक दिले. अजून किती अंक लिहिलेत आपल्याला, अजून 4 अंक लिहायचे. बघा, हे 1, हे 2, हे 3, हे 4. बघा, म्हणजे मग ही संख्या, या 3 संख्येचा गुणाकार आता आपण या ठिकाणी मांडायलो, गुणाकार केलाय, दशांश चिन्ह द्यायलो 6. बघा, अगोदर होतं इथं 1 स्थळ, 2 स्थळ, 3 स्थळ, 4 स्थळ, 5 स्थळ आणि 6 स्थळ. म्हणजे हा गुणाकार, हे दशांश चिन्ह इथं आलं. आणि दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला एक 0 देण्याचा पद्धत आहे. म्हणजे ही संख्या काय आली, 0 दशांश चिन्ह 0 0 0 0 2 7. या तिघाईचा गुणाकार इतका आला. हा तिघाईचा गुणाकार इतका आल्याच्या नंतर परत आपल्याला काय बघायचे, तर परत आपल्याला आता काय राहिले, गुणिले हे गुणाकाराचं चिन्ह आणि हे x, हे x ला x, हे बरोबर याच्या बरोबर काय आहे, 0 दशांश चिन्ह 5 आणि 4. आता काय करायचं, ही समानतेची डावी बाजू झाली, ही समानतेची उजवी बाजू झाली. तुम्हाला जर समानतेच्या डाव्या बाजूला असणाऱ्या चलाची किंमत जर काढायची असेल, समजा तुम्हाला या ठिकाणी x ची किंमत काढायची असेल, तर चलाच्या अगोदरची ज्या काही संख्या आहेत ती संख्या आणि हे चल याच्यामध्ये कोणती क्रिया आहे हे बघायचं. या दोघांमध्ये ही एक संख्या आणि ही एक संख्या, या दोघांमध्ये गुणाकाराची क्रिया आहे. मग काय करायचं, ह्या संख्येला आपल्याला समानतेच्या उजव्या बाजूला पाठवून द्यायचे. उजव्या बाजूला पाठवून देत असताना तिची बोलवण करून पाठवून द्यायचं. मग त्याचे काय नियम आहेत, गुणिले असेल तर भागिले होईल, भागिले असेल तर गुणिले होईल, अधिक असेल तर उणे होईल, उणे असेल तर अधिक होईल. आपल्या ग्रामीण भाषेत आपण सांगायची, त्याची बोलवण करून पाठवायचं. ते काय म्हणते, मी जात नाही तसा, मला का तुम्ही पाठवाले, तिकडे पाठवल्यानंतर मी काय काम करू. मग ह्या संख्येनं इकडे गेल्यावर, इकडे म्हणजे कुठं, समानतेच्या उजव्या बाजूला गेल्यावर कोणतं काम करावं हे ठरवायचं असेल तर या 2 संख्येमधलं जे चिन्ह आहे हे चिन्ह निश्चित करतंय की या संख्येचं तिकडे गेल्यावर काय काम. आणि मग या ठिकाणी काय करायचं, समानतेच्या डाव्या बाजूला फक्त चल ठेवायचं. ते आपण चल ठेवलं की x, हे समानतेचं चिन्ह द्या बरोबर, आणि समानतेच्या चिन्हाच्या पुढची संख्या द्या,
0.54 ओके, आणि खाली छेद द्या, छेद म्हणजे भागिले बरं काय विद्यार्थी, आणि ह्या संख्येला इकडे न्या. इकडे नेत असताना काय होईल, इकडे गेल्या या संख्येनं काय काम करायचंय तर या दोन संख्येच्या दरम्यान जे चिन्ह आहे ते चिन्ह ठरवत असते. इथं जर गुणाकाराचं असेल चिन्ह तर या संख्येनं उजव्या बाजूला गेल्यावर भागाकाराचं काम करावं असा नियम आहे. आणि म्हणून ही संख्या म्हणून काय झाली, ही 0 दशांश चिन्ह 0.000027 ओके. आणि आता आम्हाला भागाकार करायचा, आम्ही परफेक्ट झालो, आम्ही असे खूप गणित केले. आम्हाला इकडे दशांश चिन्ह आहे काही माहित नाही, इकडे दशांश आहे काही माहित नाही. आम्हाला फक्त एकच दिसायले, अंशस्थानी 54 आहेत आणि छेदस्थानी 27 इतकंच दिसलं पाहिजे. मग काय ना इथं 27 × 27 आणि 27 दोन्ही 54, 27 × 27 27 दोन्ही 54, आणि मग 27 दोन्ही 54 आल्याच्या नंतर भागाकार किती आला, 2 आला. हा मग भागाकार इथे लिहून टाकला, भागाकार आम्ही लिहून टाकला. मग आता काय राहिला प्रश्न, आता महत्वाचा प्रश्न राहिला की दशांशाचं काय करायचं. मग दशांशाचं काय करायचं मी तुम्हाला नेहमी सांगायलो की दशांशाच्या, आता ही संख्या मोठी आहे ही संख्या लहान आहे, याच्या दशांशाच्या उजव्या बाजूला किती अंक आहेत ते मोजा. इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 6 अंक आहेत आणि इथं 2 अंक आहेत. बघा इथं 6 अंक आहेत, इथे किती अंक आहेत, 2 अंक आहेत. मग 6 मधून 2 गेले, वाटल्यास आता काही वजाबाकी करायची गरज नाही. 6 मधून 2 गेल्या किती राहतात, 4 राहतात. मग ही संख्या अंशस्थानची संख्या जर मोठी असेल आणि त्याचा जो भागाकार येईल त्या भागाकाराच्या पुढं इथली जी काही वजाबाकी आली 4 5 काय येईल तेवढे शून्य याच्या पुढे द्यायची. लक्षात ठेवा किती आले 4, म्हणजे या 2च्या पुढे हे 4 शून्य द्यायची. 1 हे 2 हे 3 हे 4, आणि मग हे 4 शून्य दिल्यावर दशांश चिन्ह इथे येते. म्हणजे आपण काय करतो, दशांश चिन्ह उजव्या बाजूला 4 स्थळ सोडून द्यालो. 0 0 देणं म्हणजे काय, उगत देणं नाही. 0 0 देणं म्हणजे 1 0 देणं म्हणजे 10 न गुणणं, 2 0 देणं म्हणजे त्या संख्येच्या पुढे 100 न गुणणं, 3 देणं म्हणजे 1000 न गुणणं, 4 देणं म्हणजे 10,000 न गुणणं. म्हणजे अशा पद्धतीनं हे काही लिहिण्याची काही काम आहे. मग या ठिकाणी ही जी काही संख्या आहे ही संख्या दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या पर्यायामध्ये आहे ते बघायचं, आणि मग ते त्याचं काय असतंय अगदी करेक्ट असं उत्तर असते. म्हणजे या ठिकाणी ह्या 4 पर्यायापैकी 20,000 ज्याचं उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला या दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत आपण पाहत आहोत. तर हे जे उत्तर आहे हे आहे पर्याय क्रमांक 4चं. पुढचा प्रश्न पाहू आता. दोन दशांश चिन्ह 4 3 भागिले किंवा छेद 0 दशांश चिन्ह 9 अधिक 1 दशांश चिन्ह 6 छेद 0 दशांश चिन्ह 04 बरोबर किती, बरोबर किती. या ठिकाणी पहिला पर्याय 6 दशांश चिन्ह 7, दुसरा पर्याय 42 दशांश चिन्ह 7, तिसरा पर्याय 4.03 छेद 0.13,
आणि पर्याय क्रमांक 4 2.49. हे 4 पर्याय आहेत. हे 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी बघायचे आणि 4ही पर्याय आपण बघत असताना या ठिकाणी आपल्याला आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्याला काय करायचंय सोडवायचंय. हा प्रश्न सोडवत असताना आता आपण पाहिलं आपण काय पाहिलं. आपण अपूर्णांकाची बेरीज पाहिली, अपूर्णांकाची वजाबाकी पाहिली, अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला आणि अपूर्णांकाचा भागाकार देखील पाहिला. तसं दशांश अपूर्णांकाची बेरीज आपण पाहिली, दशांश अपूर्णांकाची वजाबाकी पाहिली, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार पाहिला आणि दशांश अपूर्णांकाचा भागाकार देखील आपण पाहिलेला आहे. आणि मग हे बघत असताना ह्या ज्या संख्या आहेत ही एक आहे आणि ही एक संख्या आहे. ह्या दोन अपूर्णांकाची आपण बेरीज पाहिली. बेरीज करीत असताना आपण काय केला, त्याचा छेद समान केला किंवा याचा तिरपा गुणाकार केला. याचा आणि याचा गुणाकार, याचा आणि याचा गुणाकार आणि याचा आणि याचा गुणाकार छेद असतात. हे जर करून पाहिलं तर खूप गणित अवघड जाते. काय होते, गणित खूप अवघड जाते. आणि मग हे गणित अवघड जाऊ नये यासाठी आपल्याला या ठिकाणी ही जी काही पद्धत आपल्याला वापरायची त्याही पद्धतीने येते. समजा ह्या दोघांचा गुणाकार छेदस्थानी केला, याचा आणि याचा गुणाकार इथं अंशस्थानी अधिक याचा आणि याचा गुणाकार अंशस्थानी दोघांची बेरीज करायची. छेद येते ते 5 आणि ते पाहिल्यानंतर तुम्हाला उत्तर याला बराच वेळ लागतो. असं करतो. आता समजा आपण पाहिलं, काय पाहिलं, समजा हे गणित 1/2 अधिक 1/2 बरोबर आपण कसं मांडतो, छेद समान आहे, दोघांच्या छेदापैकी 1 घेतो, अंशाची बेरीज करतो, या अंशाची बेरीज झाली 2, 2/1 म्हणजे 1. त्याचं उत्तर काय ते 1, अर्धा अर्धा 1 ही झाली अपूर्णांकाची बेरीज. ह्या पद्धतीनं त्याचा जर छेद नाही समान, मग छेद समान नसल्यावर काय करायचं हे तुम्हाला माहित आहे. परंतु असं तर असतो हे जर आपण डायरेक्ट केलं, हे 1/2 आहे. 1/2 म्हणजे किती आहे 0.5 अधिक 1/2 म्हणजे किती 0.5 आणि 0.5 अधिक 0.5 बरोबर काय येतात 1.0. 1.0 म्हणजे किती 1. ह्या पद्धतीनं आपल्याला हे जे दशांश अपूर्णांक आहे त्या दशांश अपूर्णांकाची बेरीज करीत असताना त्याचा छेद समान करायचा नाही. मग काय करायचं, डायरेक्ट या अंशाला या छेदानं भागायचं. म्हणजे ही संख्या भाज्य आहे, ही संख्या भाजक आहे. हे गणित वेगळ्या पद्धतीने पुन्हा मांडता येते. बघा आपण जर असं मांडलं डायरेक्ट 2.43 भागिले 0.9 अधिक 1.6 भागिले 0.04. राईट, बरोबर. तसंही मांडता येते, असंही मांडता येते. आणि मग हे मांडल्यानंतर आपण काय केलं, मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगितलं पुन्हा लिहायची गरज नाही. इथे 9 आहे समजा, इथे आहे 243 दशांशाचा मग विचार करू भागाकार आल्यावर. ही संख्या मोठीच आहे ऑलरेडी अंशस्थानची. मग या 9 24 भागितलं, 9 24 भागितल्यानंतर 9 दोन्ही 18 भागाकाराला 2. बघा हे 9 1 9 कट आलं पाहिजे. अतिसंख्ये जो फास्ट असं 9 1 9 हे 9 दोन्ही 18. ओके, 24 मधून 18 गेले, खाली किती उरले 6 आणि 6च्या पुढे काय आले 3 आले. 6च्या पुढे 3 आल्यावर किती झाले 63 झाले. परत 9 कशाला भागायचं 63 ला भागायचं. 9 70 63 वेगळं जरी करून पाहिलं 243 ला जर 9 भागितलं त्याचा भागाकार काय येते 87. बोला. हा बोला सर, पर्याय दिसत फळ्यावरचे. हा तुझ्या नेटला बेटा काहीतरी हे प्रॉब्लेम आहे. बरोबर दिसाय. हा गावात इकडे घ्या की. नाही माझा कॅमेरा अगदी बरोबर आहे. तुझा मोबाईल आडवा कर. हा माझा कॅमेरा योग्य आहे.
कारण मला मी पाठीमागे गेल्यावर मला समजते की हे बोर्डावरचं दिसायला की न दिसायला. तुझा प्रॉब्लेम आहे बेटा. तू काय कर, आडवा कर मोबाईल. ठीक आहे. आता बघा, या 243ला 9 भागित भागाकार किती आला? 27 आला. आता दशांश द्यायचं कुठं? तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की इथं दशांशाच्या उजव्या बाजूला 2 अंक आहेत, इथं 1 अंक आहे. मग 2 मधून 1 गेला आहे की नाही? मग 2 मधून 1 गेल्यावर काय राहते? 1 राहते. म्हणजे मग काय करायचं, जो भागाकार आला त्या भागाकारामध्ये जेवढा भागाकार येईल त्या भागाकारामध्ये हे 1 अंक सोडून काय करायचं? दशांशाने द्यायचं. म्हणजे ह्याचा भागाकार काय आला? 2.7 आला. ओके, 2.7 हा भागाकार आपला करेक्ट आला. इथे हे आलेख चिन्ह, हे आलेख चिन्ह ही पूर्ण क्रिया संपली. म्हणजे इतक्या फास्ट आपल्याला संपेत आली पाहिजे. हे काय आलं? 2.7 आलं आहे की नाही? इकडून इकडं काय करायचं? एक स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचं. दिलं 2.7 आलं. आता बघा 16/4 आहे की नाही? आता हे काय बघू नका, हे आहे ते 1.6 आणि हे आहे 0.04. फक्त हे 16 आणि हे आहे 4. मग काय करायचं? 16 हे बघा, हे 4 1 4 आणि 4 चौक 16. 4 1 4 4 चौक 16. भागाकार किती आला? 4. ओके, भागाकार किती आला? 4. भागाकार 4 आला. आपण तो लिहिला. आणि भागाकार 4 आला आणि तो आपण या ठिकाणी लिहिला. आणि भागाकार जो आला, मी तुम्हाला नेहमी सांगतो, दशांशाच्या उजव्या बाजूला हे 2 अंक आहेत. हे किती आहेत? 2 अंक आहेत. हे 2 अंक आणि इथे 1 अंक. या 2 अंक 2 मधून 1 गेला. खाली किती राहिला? खाली राहिला 1. खाली काय राहिला? 1 राहिला. म्हणजे जो भागाकार आला त्या भागाकाराच्या पुढं 1 0 द्यायचा. हे आपण 1 0 दिला आणि त्याच्या पुढे दशांश द्यायचं. म्हणजे या दोघांचा भागाकार काय आला? 40 आला. 40.0 आला आहे की नाही? काय आला? 40.0 दोन पाहिजे आहे म्हणा, तिकडे नेऊन देऊ आपण. 2 पाहिजे आहे म्हणा. हा 40.0 आला. 40.0 आला. आणि तुम्ही जर या दोघांची बेरीज केली तर या दोघांची बेरीज काय येणार? दशांशाच्या उजव्या बाजूला 7 आहेत, इथं 0 आहेत. 7 दशांश चिन्ह, इथं 2 आहेत, इथं 0 आहेत, इथं 2 आले, इथं दशक स्थानी 4 आहेत आणि 4. म्हणजे अशा पद्धतीचं या ठिकाणी ज्या ठिकाणी त्याचा जो पर्याय असेल त्या पर्यायाचं या ठिकाणी उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण या दशांश अपूर्णांकाची जी 4थी तासिका आहे ती 4थी तासिका या ठिकाणी आपण म्हणजे काय करायला होतं? थांबवलं. पण विद्यार्थी मित्रांना माझी परत एकदा नम्र विनंती की इतके जरी आपले पिरियड झाले, आज 4था पिरियड आहे, उद्या एक आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे हा धडा आपला परफेक्ट होतो. आम्ही एकट्याने क्रिया करून चालत नाही, तर तुमचाही रिस्पॉन्स पाहिजे. तुम्हीही घरी बघा, तुम्हाला अनेक प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा आणि प्रश्न स्वतः तयार करून दशांशामध्ये चिन्ह, भागाकारामध्ये कसं द्यायचं, गुणाकारामध्ये कसं द्यायचं हे तुम्ही तुमचं ठरवा. आणि आम्ही तर तुम्हाला सांगतोच, कारण प्रत्यक्ष तुमची आमची भेट होणार नाही जोपर्यंत शाळा सुरू होणार नाही तोपर्यंत. म्हणून परत एकदा माझ्या विद्यार्थ्याला विनंती आहे, दशांश अपूर्णांकावरच्या सर्व क्रिया, ती बेरीज असेल, ती वजाबाकी असेल, ती गुणाकार असेल आणि ती भागाकार असेल, ती व्यवस्थित आपल्या घरी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि इतकी तुमची प्रॅक्टिस अशी फास्ट असली पाहिजे. आहे ना? बरोबर येते तुम्हाला. मी तुम्हाला सांगतो, मी मागच्या बॅचचा म्हणजे माझा अनुभव असा आहे की काही वेळेस आपली मुलं बोर्डावर माझा प्रश्न लिहिण्याच्या अगोदर त्याचं उत्तर तयार असायचं. कोणत्या पिरियडला? पहिल्या पिरियडला बऱ्यापैकी समजलं, दुसऱ्या तासिकेला आणखी छान समजलं, तिसरीला पुन्हा जास्त समजलं, चौथ्या तासिकेला आणखी समजलं आणि 5व्या तासिकेपर्यंत परफेक्ट झालं. बघा, 1-1 सव्वा घंट्याच्या आपल्या तासिका झाल्या.
म्हणजे एका उपघटकाला आपण किती भरपूर वेळ द्यालो आणि त्याचा फायदा आणि त्याचा लाभ तुम्ही घ्या. की काही मी बोलता बोलता तुम्हाला काही नियम सांगतो, ते नियम कुठंतरी लिहून घ्यायचा, कारण इतका वेळ नाही आपल्याकडे की तुम्हाला ते लिहून द्यावं. लिहून जर दिलं तर ते तुमचंही लिहिणं होत नाही आणि मलाही बी म्हणजे आपला वेळ हा जातो.